पुण्यातील भोसरी मतदारसंघातून भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला आहे। भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे यांनी लाखोंचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे। रवी राणा यांनी आपला ताफा मातोश्रीच्या दिशेने नेला आहे आणि ते उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करणार देखील आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी ते मुंबईला रवाना देखील झाले आहेत। शेकडो गाड्यांच्या ताफ्यांसह शक्ती प्रदर्शन करत रवी लांडगे हे मुंबईतील मातोश्रीकडे रवाना झाले आहेत। नेमकं कोणत्या कारणामुळे त्यांनी हा प्रवेश केला असावा, तर चला पाहूया। भोसरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच ठिकाणी असणारे स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्या कारभारावर रवी लांडगे हे असमाधानी असल्या कारणाने आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं रवी लांडगे यांनी जाहीर केले आणि येणाऱ्या पुढील काळात महेश लांडगे यांच्या विरोधात विधानसभा देखील लढवणार असल्याचं स्पष्ट केले। त्यामुळे आगामी काळात भोसरी विधानसभेमध्ये जी लढत होणार आहे ती महेश लांडगे विरुद्ध रवी लांडगे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विरुद्ध भाजपा अशी होणार आहे। त्यामुळे प्रचंड शक्ती प्रदर्शन करत हजारो गाड्यांचा ताफ्यांसह रवी लांडगे यांनी हजारोंच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। कोणत्या कारणास्तव आपण ठाकरे गटात प्रवेश करतायत असं कारण विचारल्यावर रवी लांडगे म्हणाले की मी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन बिलकुल प्रवेश करत नाही, तर मला माझी पुढील सर्व वाटचाल शिवसेनेतून करावायची आहे असं मी ठरवले। त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करत आहे। त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्षात असणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी स्वार्थी आणि चुकीची कार्यपद्धती वापरण्यास सुरुवात केली, त्याला कंटाळून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे असं रवी लांडगेंनी म्हटले। त्यामुळे आगामी काळात आमची महाविकास आघाडीला साथ असणार आहे। महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याला आम्ही संपूर्ण पाठिंबा देणार आहे आगामी निवडणुकीत, असं रवी लांडगेंनी जाहीर केले। त्यामुळे नक्कीच आगामी काळात भोसरी विधानसभा मतदारसंघात अगदी चुरशीची लढत पाहावयास मिळणार आहे। या ठिकाणी कुणाची ताकद सर्वात जास्त असणार आहे, रवी लांडगे का महेश लांडगे, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच आमचं 20 मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।